औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही संपविल्यानंतर त्याची 1689 ते 1691 ही 3 वर्षे विजापूर आणि गोवळकोंडा या प्रदेशाचा ताबा घेण्यात गेली. या कालावधीत मराठ्यांना मोठी संधी निर्माण झाली. गनिमिकाव्याने युद्ध करणारे मराठे नंतर खुल्या मैदानावर लढाया जिंकू लागले. 1695 पासून औरंगजेबाला मराठ्यांच्या या उग्र रूपाची कल्पना येऊ लागली. जुल्फिकार खानाने वेढा दिल्यामुळे राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडले होते. जिंजी जिंकण्यासाठी औरंगजेबाने जादाची कुमक, तोफा आणि दारुगोळा पाठवून दिला. जिंजीला वेढा देणाऱ्या जुल्फिकार खानास गोवळकोंड्याचे राज्य मिळविण्याची सूप महत्वाकांक्षा होती. तो वजीर असदखानाचा मुलगा होता. राजाराम महाराजांनी त्याला गोवळकोंड्याचे राज्य मिळवून देतो असे सांगत जिंजीच्या वेढ्यात 7 ते 8 वर्षे काढली. जिंजीचा वेढा हे केवळ नाटक आहे ही गोष्ट सर्वांना माहीत झाली होती. राजाराम महाराजांनी राज्य मिळवून देण्याचे असेच आमिष कामबक्ष याला दाखविले होते. महाराजांनी थेट कामबक्षला पत्र लिहिले आणि त्याला सांगितले की तुला दिल्लीच्या तख्तावर बसवितो. या आमिषाला बळी होऊन कामबक्ष याने असदखान आणि जुल्फिकार खान यांना कैद करण्याची योजना आखली. त्यामुळे मोगल सैन्यात खूप गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याचा फायदा घेऊन सर्व दिशांनी मराठे मोगलांवर तुटून पडले. महाराष्ट्रापासून ते जिंजी, तंजावरपर्यंत मुघलांना विरोध करू शकेल असा एकमेव घटक हिंदुस्थानमध्ये शिल्लक राहिला होता, तो म्हणजे मराठे. औरंगजेब उत्तरेकडील सरदारांकडून पैसे मागत होता, कारण मोगलांच्या सैन्याचे पगार थकले होते. एका वर्षात मोगलांकडील बरेच सैन्य, हत्ती, घोडे, उंट, खेचरे मारली जात होती. 27 वर्षे युद्धजन्य परिस्थितीमुळे 10 ते 20 पैसे एक शेर मिळणारे धान्य 1 ते 2 रुपये शेर या दराने विकले जात होते. मोगल मराठा संघर्षाचे हे स्वरूप साधनसामग्री आणि सहनशक्ती यांची परीक्षा होती. सर्व मोगल सैन्य या प्रदीर्घ युद्धाला कंटाळले होते. मोगलांकडे साधनसामग्री प्रचंड होती, तर मराठ्यांकडे अफाट सहनशक्ती होती. शेवटी सहनशक्तीने साधनसामग्रीवर विजय मिळविला. अशा भयंकर परिस्थितीमध्ये मराठा सैनिकांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही जबाबदारी रामचंद्र पंतामात्यांनी अचूकरित्या बजावली. बहुतांश मराठी कुटुंबियांना त्यांनी विशाळगडाच्या परिसरात आणि सह्याद्रीच्या खाली कोकणात सुरक्षित ठेवले. इकडे संताजी आणि धनाजी यांनी मिळून कासिम खान, अलीमर्दान खान, इस्माईल खान, खानजादा खान, हिम्मत खान अशा मोगलांच्या अनेक नामवंत सरदारांचा पराभव करून त्यांना कैद केले. कासिम खान आणि हिम्मत खान हे मोगलांचे प्रथम दर्जाचे सेनानी मारले गेल्यामुळे मोगल सैन्यामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले. जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराजांनी स्वतःची योग्य वेळी सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाला आले. विशाळगडावरून साताऱ्याला आल्यावर त्यांनी भविष्यातील मोहिमांची दिशा ठरविली. वऱ्हाड आणि खानदेशवर हल्ले चढवावयाचे, बुऱ्हाणपूरच्या उत्तरेला माळव्यात हल्ले करावयाचे म्हणजे मोगल सैन्य उत्तरेत निघून जाईल असे नियोजन करण्यात आले. तथापि राजाराम महाराजांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाला. त्यामुळे वर उल्लेखलेली योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ब्रिटिश लायब्ररी, लंडन येथे मॅकेन्झी संग्रहात रामचंद्र पंतामात्यांची 2 पत्रे आहेत. ही पत्रे 1697 सालातील असून त्यातील एक राजाराम महाराजांना तर दुसरे पत्र प्रल्हाद निराजेंना लिहिलेले आहे. वरील योजनेस या पत्रांमधून दुजोरा मिळतो. राजाराम महाराजांचे मोठेपण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमधून दिसून येते. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे सत्तेचे योग्य विकेंद्रीकरण होय. मोगल साम्राज्याचे पतन होण्याचे एक कारण म्हणजे औरंगजेबाच्या हातामध्ये झालेले सत्तेचे अतिकेंद्रीकरण. लोक टिकविण्यासाठी राजाराम महाराजांना नवीन वतने द्यावी लागली. मराठा सेनापतींना हुकूमत पन्हा, वजारत माब, हिम्मत बहादूर असे किताब दिले. सरदारांना सरंजाम दिले, जहागिऱ्या दिल्या. एका परिपक्वाने कसलेल्या राजाने जे कर्तव्य पार पाडायला हवे होते, ते राजाराम महाराजांनी पार पाडले. राजाराम महाराजांच्या पत्रावर उमटविलेल्या 2 मुद्रा मिळतात. या दोन्ही मुद्रा संस्कृतमध्ये असून त्यामध्ये पुढील श्लोक आहे. शिव प्रतिपद चंद्रलेखे वर्धिष्णु विश्ववंदिता, शिव सुनोरिय मुद्रा राजारामस्य राजते. अर्थ: प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी उत्तरोत्तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे
परिपूर्ण होऊन सकळ विश्वाला वंद्य होणारी शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची ही मुद्रा लोककल्याणार्थ विराजत आहे. श्री धर्मप्रद्योतिता शेषवर्ण दाशथेरी राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते. अर्थ: धर्माला उत्तेजन किंवा प्रोत्साहन देणारी दशरथ पुत्र श्रीरामाप्रमाणे संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी राजाराम छत्रपतींची ही मुद्रा शोभत आहे.